नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. तसं तर घाईघाईमध्ये ब्लॉग चालू केला आहे, पण आम्ही आता चाललो आहे आश्रीगडला. ट्रॅकिंगसाठीच चाललो आहे. हा ट्रॅकिंग व्हिडिओच आहे. लास्ट व्हिडिओ आलेला तो म्हणजे खूप लेट आलेला, आधी आलेला खूप. तर त्याच्यानंतर हा व्हिडिओ येतो आहे, म्हणजे हा व्हिडिओ लेट येतो आहे. तर आहे, माहिती आहे गॅप झाला आहे खूप मोठा, आणि काही कामं होती, काही पर्सनल रिझन्स होते, त्यामुळे जरा झालं आहे. पण ते त्याच्याशी काय नाही, पण तुम्ही आता पुढे ब्लॉग बघतील ते टाईम टू टाईम येतील, त्याची मी गॅरंटी तर नाही घेऊ शकत. कारण की ऑब्व्हियसली मी जॉबला वगैरे जातो, तर जॉब वगैरेच्या टायमिंगमुळे सगळं ॲडजस्ट होत नाही. पण ते सगळं नाही सांगत बसणार. पण आता आम्ही भेटतोय सगळे. मागच्या वेळी आम्ही 6 जण काहीतरी गेलेलो, पण आता काहीतरी 4च जण आहेत. तसा हा ग्रुप छोटा होत जातो, पण ठीक आहे. आम्हाला काय, आम्ही 1-2 जरी असलो तरी आम्हाला काय नाही, आम्ही जाऊ फिरायला, जात राहतो. मध्ये पण आम्ही खूप कुठे काय गेलो, पण आम्ही ब्लॉग नाही बनवले, सिच्युएशनच तशी होती. तर आता निघालो तर आहे. पुढे काय काय आता तुम्हाला माहीत पडेलच. आता हे भेटणार आहेत, त्यांचं मुखदर्शन करवतोच तुम्हाला मी. भाई हे अशा हात हलवत काय आलेत? ट्रॅकिंगला जायचं आहे का काय करायला जायचं आहे? अरे असे काय हात, गुड मॉर्निंग, पण असे काय हात हलवत आलेत? काय ट्रॅकिंगला जायचं ना का फिरायला जायचं? रे असं कशाला आला रे? इकडे का तोडणं गाडीचं? अरे मी पुढे गेलेला, मग नंतर म्हटलं तुम्हाला चालायला लागेल म्हणून परत आलो मागे. पण आम्ही काय बोलतो, असं काय आलं का? म्हणजे असे म्हणजे बॅग काय बॅग घ्यायची होती. काय ट्रॅकिंग सोडला तिथे बघून बॅग आहे का माहित नाही मला. चल बघू, मी आणलं तरी नसेल. तर मित्रांनो, आपण आलेला आहे. आता ब्लॉगमध्ये त्याला जास्त दाखवलं नाही, कारण की नुसता मस्ती करत होता, म्हणून आम्ही आता दाखवलं त्याला ब्लॉगमध्ये. काय घ्यायचं रे? चहा नाश्ता करण्यासाठी थांबलोय. तुम्ही तिकडे काय केलं नाही एकदम? हां, फक्त तिकडे फालतूमध्ये ते काय चालू आहे आता तिकडे, त्यामुळे रस्ते वगैरे बंद होतं. आम्ही दुसऱ्या रस्त्यामधून आलो. काय करत होता तू? गरम चेक होते. थंड आहे का? काय पण काय वळा ए घटलेच घे चहा पिऊन चहा झाला आमचा. थंड आहे दादा पण असतोय तो. हा इथेच लावतेच. हे गाडीत तुम्ही घाण करतील पुसायला नाही मी ना, तेच ना, आपल्याला संबंध नाही पुसायचं. जाम मस्ती चालू आहे. अजून पोहोचलो पण नाही तिकडे. कधी पोहोचून काय एकदम म्हणजे डबल रेट. 7 वाजता निघणार होते. रेट नाही, डबल लेट झाला आम्हाला. काय बोलणार, सनराईज बघायचा होता. हा बघा कुठे आलाय सन. यायला या ह्याच्यामुळे. कटलेच सोड आधी, ते जवाब मागते. जाऊ दे, खाल्ला आता सोड. मूर्ती बघा ना मित्रांनो, मस्त वाटत आहे. आम्हाला वाटलं असं शोकेसाठी ठेवलंय, विकायला ठेवलं. त्यामधली एक आवडले मूर्ती, त्याची प्राईस आम्ही विचारतो. त्यांना अजून प्राईस माहीत नाही आहे त्याची, तर ते आम्ही आता जेव्हा परत रिटर्न जातील तेव्हा बघू त्याची प्राईस काय आहे. तोपर्यंत त्यांना मग समजेलच त्याची प्राईस आहे. जाम ट्रॅफिक आहे, आमची गाडी त्या साईडला. एक नंबर रे. सही ना रे भाई, शूटला भारी अरे सीन. जा बस, उतर, चल. शूट झाल्यावरती फोन लावतो. आम्ही चढून आल्यावरती फोन लावतो. गाडी इकडे पार्क केली कार. तुनच स्टार्टिंग पॉईंट आहे असं वाटतंय. कोणीच बॅग नाही आणले, तर एकच बॅग मी आणलं. तर आता स्टार्टिंगला स्टार्टिंगला याच्याकडे दिले सगळं पूर्ण माल जो पण घेतलेला. पुढे काय पुढे जास्त बोलतो ते कट करून टाक ना. ते जे पण आहे फळं फुलं सगळी त्या बॅगेमध्ये एकाच भरलेली आहे.
ए भाई काय रे सगळं पाणी बिणी जमलंय ते. काय कुठे आलोय. एक तर असा रस्ता वरून हे चिखल. पण बघू आता हे शूज तर आता खराब व्हायला लागलेच आहेत. पण आता बघू काय कसं काय. झाडाला रक्त येत आहे काय तर रक्त हा रे बरोबर. खूप जास्त सुंदर सुशील आणि अप्रतिम असा व्ह्यू आहे इथे. दृश्यामध्ये फक्त एक काळी माती नाही आली ना. ही पण काळी माती आहे. ही आहे गोरी माती जी सिनेमॅटिक शूट करते आहे. सिनेमॅटिक काहीतरी बोलतात तेच. त्याचा फोन पण ठीकठाक आहे. 2-3 लाखाचा आहे. भाऊकडे पैसा दाबू नये. भाऊ फोन कोणता अच्छा फोनचं नाव गरीब आहे. फोनचं नाव गरीब आहे. भाऊ अमीर आहे. बस S24 अल्ट्रा. हे बघा इथे घोडा चालून गेले घोडे. आणि पुढे बघा गदा चालतोय. असला तरी आवाज येतोय. खूप सुंदर असं पाण्याचं दृश्य. आणि ते दृश्य कॅप्चर करण्यासाठी माझ्या अगोदर पडत आहे प्रथमेश भाऊचिका. येस मित्रांनो इकडे शूज सुकवलेले आहेत. ओले झाले असतील त्या पाण्यामध्ये. तर इकडे हे शूज सुकवत ठेवले आहेत बघा. आम्ही फक्त जमिनीवर चालत होतो. पण आता आलेला आहे चढतीचा भाग. म्हणजे तिथून चढण लागते. पण इथे पण 2 रस्ते. जायचं कुठे. तर आम्ही आता राईटवाला रस्ता चूज केला आहे. कारण की आम्हाला असं वाटत आहे की राईट ऑलवेज राईट. हे खेकडे बिकडे खूप आहेत रे इकडे. खेकडे बिकडे आहेत इकडे. खेकडे बिकडे आहेत म्हटलं खूप. हा ना जास्तच आहे. हरिहरला तर नव्हतं एवढं काय. यातलं काय. आता हे चढती दगड चालू झालेत. दगड ही अशी वाटत आहेत की चढण्यासाठीच सजवलेली आहेत. तर आपण आपल्याला इकडे सतर्क राहायला हवे. कारण काही सांगता येत नाही. कोणता जानवर, कोणता पक्षी, कोणता माणूस येऊन इकडे आपल्याला खाऊन जाईल. खाऊन जाईल. काही खाऊ शकते इकडे. मीच काय एकटा चाललोय पुढे. भाई अचानक ती वाईब काय लागले. ते नाही का मित्र असतात जातात जंगलामध्ये नाही का. हॉलिवूड मूवीज जातात जंगलामध्ये आणि असं ट्रॅकिंग वगैरे काय. आणि अचानक काय ना काय होते. काहीतरी लागतं त्यांच्या मागे. घे करून सगळे मरतात. मागच्या वेळी प्रथमेश्वर हसल्यामुळे यावेळी दोन्ही शूज हे मॉडिफिकेशन झाले. मॉडिफिकेशन करून. तर कसं वाटतं जयेश तुम्हाला आता. कोणावरती लोक बदुवा देतात. किती पण तोंडावर गोड राहिले तरी लोक बदुवा देतात. बरोबर. आज समजलंय. त्या दोघांनी मला बदुवा दिली असल्यामुळे सोडून ए माझी बॅग.
इकडे कचरा प्लॅस्टिक बॉटलसाठी चांगली सुविधा तर केलेली आहे, पण काय रे जमा होऊन कधीपर्यंत खाली नेतात का नाही कचरा? हां तू सांग, इकडे तू गावचा आहे ना तिकडचा, तू सांग. जे आणतात त्यांनी कचरा खाली घेऊन जावा. बरोबर. हां इथे टाकून काही नाही, इथे टाकून काय येत नाही. हां तो काही इकडच्या इकडे जळणार नाहीये, जळणार काही नाही, इकडच्या तडणार इकडे पण नाही. तळणार नाही, काय होणार नाही त्याचं बाष्पीभवन. खूप फोटो वगैरे काढून झाले. खूप थांबलो, पाऊस पण आता येतोय. अशी छत्री आहे आपल्याकडे, पण भिजण्यामध्ये जरा जास्त मजा येईल असं वाटतं. म्हणजे असं मला वाटतं की अजूनपर्यंत अर्धा पण नाही झालं आहे, पण फोटो वगैरे काढा आहे त्यामध्येच टाईम गेला. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला तो ह्याचा बघा, आमच्यासोबत मित्र पण आहेत हमारे साथी, तर त्यांना कसं तुम्हाला आवाज पण येत असेल पाण्याचा, बॅकग्राऊंडमध्ये येतो का नाही काय माहिती. तर डेंजरस ट्रॅकिंग आहे ही, म्हणजे एवढी पण नाही, पण वाटलं नव्हतं असं हे असं. पण इकडे प्रॉपर बनवून ठेवलं त्या लोकांनी, दगड वगैरे असं नाही की सोडून दिलं. मित्रांनो इकडे वरती आलो, पण जसं जसं वरती चढतो आहे ऑक्सिजन काय माहिती काय कमी होतं आमच्याबरोबर. म्हणजे आम्हाला ते लोक भेटली आहेत, ती पण चांगली म्हणजे बोलायला वगैरे, तर त्यांचा तेवढा श्वास फुलतोय. आमचं काय तिथे काही लोक आहेत सिगरेट वगैरे पिता येत आहे. हां मग ते सिगरेट वगैरे पिता मग त्यांची तर हालतच आहे ना. मग वरून तर मग डायरेक्ट अशा ठिकाणी सिगरेट वगैरे वरून तर डायरेक्ट मग 4 खांद्यावर घेऊन जायला लागेल त्यांना. हे व्यसन आणू नये. नशीब 4 खांदे घेऊन पण आले सोबत. आणि वरती काय झालं डायरेक्ट, पण व्ह्यू खूपच डेंजर सीन आहे. रस्ता आहे कुठं हे समजत नाही. आता आम्ही इकडून तर चाललो आहे, पण इकडून खालून काही समजत नव्हतं की रस्ता नक्की आहे कुठं. पण आता हे लोक तर बोलतात 5-10 मिनटामध्ये त्या सीड्या येणार आहेत, म्हणजे वरती पोचू आपण, तिथून अजून एक 10-15 मिनटं असं बोलत आहेत. पण कोणी गेलं तर नाही आहे, बघू आता. टॉपला नाही पण 80% तरी आम्ही चढलो आहे, तर जो आम्ही अनुभवतोय तुम्ही पण बघा. हे तो हायवे आहे ना रे, हा आमचा हायवे, मुंबई अहमदाबाद हायवे. फोटो वगैरे काढलेच, आता चाललोय वरती. बघू वरती काय आहे. गुफा असली असेल कसली आपण तर काय दिसत नाही असेल काय. मित्रांनो आता हे सीडी लागले, इकडून आम्ही आलो आता इकडून सीड्या आहेत. आता वरती इथं काय दिसत नाही काय आहे, बघू वरती चढता आता म्हणजे वरती चढल्यावर समजेल. आता सेम थोडा हरिहरवाला सीन येणार आहे. तर मित्रांनो खूप अशा मेहनती आणि चढ उतरती नंतर आमचा सत्कार, आमचा ह्या हाराने असं पाया पडायचं का, एंट्री झालेली आहे वरती. टॉपवर आम्ही कंप्लीट केलेलं आहे. बस आता काय नाही पाहिजे आम्हाला, आता डायरेक्ट घरंगळत खाली जायचं. अजून टॉप बाकी आहे. अजून टॉप बाकी आहे. काय बोलतो? अजून विशेष आहे, महाराजांचं सिंहासन आहे. हां वरती भेटू. आहेत महाराजांच्या काळाचे असतील ऑब्विसली, थोडे तुटले वगैरे पण आहेत. आम्ही विचार करत होतो तिकडनंच रिटर्न जायचं, पण आलो म्हणजे मग काय रे म्हटलं जाऊ दे बघून वरती. आता इथपर्यंत आलो तर दाखवलं तर मग हां मग कशा काय ब्लॉग बनवण्याचं पण काय नाही, कारण की बॅटरी झाली माझी, म्हणजे डेड व्हायलाच आले. थोडंफार जेवढं दाखवू शकतो तेवढं दाखवेन, बाकी बघू देवा भरोसे.
मस्त खुलं मैदान आलंय. सीन बघा, तिकडे आपला झेंडा आहे भगवा. हां आता गाडी झूम करायची वेळ आली वाटतं. गाडी झूम करून तो ते विटाचं तेच वाटतं. हां आता माझी बॅटरी म्हणजे फोनची कधी पण डेड होऊ शकते. बाकी पुढचे व्हिडिओ मी घेईनच जयचा व्हिडिओ आहे त्या फोनमधून, पण बघू जोपर्यंत चालतं तोपर्यंत. तर मित्रांनो सेम मागच्या ब्लॉगसारखं झालेलं आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुबेबरोबर झालेलं आणि आता बघा अजून वाटलं ऑन कॅमेरा हे असतात काय जयेश, कोणाला कधी असं कर्माचे फळ, कोणाला असं बोलायचं नाही. हसायचं ना, आम्ही हसतोय आता. नेक्स्ट टाइम आमच्यावर होणार आहे. तरी झालेलं आहे म्हणजे फिरलो चांगल्या जागी, शांत बसलो, खाऊन पिऊन जे आहे ते निघालो. आता तर माझा फोन तर स्विच ऑफ झालेला आहे, बॅटरी संपले कारण की खूप वेळ चालू होता व्हिडिओ फोटो. पण आता खाली उतरायला घेतलं आहे आम्ही, बघू मग आता कधीपर्यंत ह्याचा पण चालतो तो. भेटू आता खाली जाऊ. तर या म्हणजे घाबरला बघ तो. देवी आहे ना ते देवी. हा शेरीगड, पाणी वगैरे पण पडत आहे इकडून, छान आहे. पण तेवढंच जय माता दी छान आहे तसं मंदिर वगैरे. दर्शन पण घेतलं. काय रे तू कोण आला आतमध्ये? पण फाटलं काय बुटा, तुझं पण बुठा वाटलं. आता तर आम्ही खाली चाललो आहे थोड्या स्पीडमध्ये. टाईम पण खूप झाला आहे आणि उतरू आम्ही पटापट खाली, म्हणजे चढण्यामध्येच खरी स्ट्रगल असते, उतरण्यामध्ये पण असते पण टाईम कमी लागतो. छान झालं आहे ब्लॉग, छान असे मोमेंट्स, छान असे काय होतं व्ह्यूज घेतलेले आहेत, शॉर्ट्स वगैरे कळत नाही कळत. आता ते बघू कसे काय एडिट करायचं काय ते नंतर ह्याच्यामध्ये बघू. आणि ब्लॉग पण कधी येईल काय, कारण की आता गणपती येत आहेत, गणपतीची तयारी सर्व काही करायचं आहे, प्लस जॉब बघायचा. तर बघू जसं जसं वेळेचा ताळमेळ बसतो त्या हिशोबाने करायला लागेल. आता उतरायला तर स्टार्ट केलं आहे आम्ही, थोडं खाली आलो आहे, हळूहळू उतरत आहे कारण की जयेशची परिस्थिती जरा बिकट झालेली आहे, म्हणून आम्ही आरामातच उतरतो आहे. थोड्या वेळात पोचू, अर्धा एक तासामध्ये खाली. बघू मग आरामात. मित्रांनो असं बघायला गेलं तर जवळजवळ आम्ही खाली आलो आहे. खूप स्ट्रगल केली आमच्या पायाने, स्पेशली जयेशच्या पायाने. तर आम्ही आता जरा थेरपी घेतो आहे. स्पेशली जयेश कसं वाटतंय एवढ्या स्ट्रगल नंतर एवढी काय थेरपी? आता बघू थोडाच वेळ आहे, 10-15 मिनटात आम्ही. तर मित्रांनो या लोकांना आपल्या घरी सोडलं, म्हणजे त्यांच्या आणि मी आलो घरी, फ्रेश झालो. आणि कारण की माझा फोन स्विच ऑफ झालेला, कारमध्ये तसं चार्जिंगला लावलेला, पण जर व्हिडिओ वगैरे केला असतं तर थोडाफार, कारण की फास्ट चार्ज होत नव्हता. आणि आम्ही काय म्हणजे जास्त डिस्टन्स नाही आहे ते आशेरीकडे आणि माझं घर. तर आम्ही आलो, खूप मजा आली, एक वेगळा एक्सपिरियन्स, ट्रॅकिंगचाच पण एक वेगळा एक्सपिरियन्स आला. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल. बाकी नेक्स्ट ब्लॉग्स पण लवकर येत राहतील. तर इकडे मी ब्लॉगचा एंड करतो. सगळे थकलेले तर त्यांना घरी वगैरे सोडून सुखरूप आलो आणि इकडे मी ब्लॉग एंड करतो आहे. तर आय होप तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल. चांगला वाटला तर माहितीच आहे तुम्हाला काय काय करायचं आहे, आणि काही चुका झाली असेल तर ॲडजस्ट करा.